तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कमीत कमी झोप घेईल. अरे पण त्यासाठी योगाभ्यास करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तसे शरीर असणे तेही महत्वाचे आहे. मग मी त्यासाठी सुरुवात कशी करू? आधी बैस. आज अर्ध पद्मासन घालून बघ. असा पाय ठेव. डावा पाय खाली, त्याच्यावर उजवा पाय. मुद्रा हाताची ही अशी असावी. आता शांतपणे डोळे मिट आणि दोन डोळ्यांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न कर. पिताश्री काय म्हणाले समजलं ना? अहो, आम्ही तिथीची वाट पाहत आहोत, हेच सांगताय ना तुम्ही? नाही, मग तू सांगितलेस ना बालयोगी गावात आलेत, त्यांचे गुरु गावाबाहेर होते. पिताश्रींना त्या योगी पुरुषाचे दर्शन झाले. अगो बाई, हो का? मला नाही बोलले ते. अगं आई, बाबा आताच तर आलेत ना बाहेर गावची पूजा करून. बरं, मग पुढे काय म्हणाले ते? त्यांच्याकडे बघून ते कुणीतरी थोर महापुरुष असावेत असे बाबांना वाटले. हो का? मग आपल्याकडे महारुद्र आहे, त्या दिवशी येऊन त्यांनी आशीर्वाद दिला, तो सोन्याहून पिवळं नाही का होणार? बघूयात काय योग येतोय ती. हो, पण ते जर आपल्याकडे आलेच ना तर त्यांचा यथोचित आदर सत्कार करू आपण. होय होय, करूया तर. अहो, असा योग जुळून यायला हवा ना, कारण हे योगी आज इथे तर उद्या तिथे असे असतात. महारुद्राची तिथी तसंही उद्या निश्चित करायची आहे. हो उद्यापासून तुम्ही तुमच्या बाजूने शुभ कार्याची सुरुवात करा. हो, चला, पिताश्रींनी मला बाहेर बोलवलंय, काही लोक आले. ये जाऊन ये. इरावती, उद्या सकाळीच लवकर आपण महादेवाच्या देवळात जाऊ. हो, आणि आवाहन करून येऊ, अमुक अमुक तिथीला आमच्या घरी शुभ कार्यास यावे. हो सासूबाई. अहो, काय ठरलं? आम्ही केव्हापासून तुमची वाट पाहतोय, पण तुम्ही आम्हाला काही सांगतच नाही आहात. अहो, दिवस किती कामात गेला, वेळच मिळाला नाही. बाबा, आजच्या दिवसातली एक महत्वाची घटना सांगायची. आज एका सत्पुरुषाचं दर्शन घडलं. अहो बाबा, आम्हालाही ऐकायचे होते की तुम्ही काय सांगताय ते. आज मी आपल्या गावाबाहेरचं शिवमंदिर आहे ना, तिथे गेलो आणि येताना मला त्या सत्पुरुषाचं दर्शन घडलं. अगो बाई, हो का? तुमचे बोलणे झाले का त्यांच्याशी? अर्थातच. अहो, मग त्यांना आपल्या घरी निमंत्रित नाही का करायचं? अगं, त्यांना मी विचारलं नसेल असं का वाटतंय तुला? हो, मग काय म्हणाले ते? ते म्हणाले तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हो ना, तशी आपल्याला पूर्वतयारी करून ठेवायला. हो तर, वस्त्र, दक्षिणा आणि पाद्य पूजेचे सगळे साहित्य तयार ठेव. देव कधी आपल्या दारात येतील सांगता येत नाही. हो, मग लागूया तयारीला. हो हो.
गोरक्ष, आता तुला नाथ परंपरेची दीक्षा देण्याची वेळ आली आहे. कठोर परीक्षेची एक एक पायरी चढत तुला वर जायला हवं. होय गुरुवर, मी आपल्या आज्ञांचे पालन करतो आहे. ह्या क्षणी जरी तू माझा शिष्य असलास तरी भविष्यात नाथ परंपरेमध्ये येणाऱ्या नाथांचा गुरु म्हणून तुला महत्वाची भूमिका भूषवायची आहे. परंतु त्यासाठी तुला प्रथम नाथ पंथाची दीक्षा घेणे आवश्यक आहे. होय गुरुवर. गोरक्ष, हाच तो क्षण आहे जिथे मी तुला नाथ पंथाची दीक्षा देणे सुरू करतो आहे आणि तुला सर्व नियम देखील सांगणार आहे. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन. सुरुवातीला प्रसाद म्हणून ही रुद्राक्षांची माळ तुला देत आहे. ज्या माळेवर मी जप केलेत ती माळ तुझे संरक्षण करेल. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोरक्ष, रात्र झाली आहे, तू आता झोप. पण तुम्ही तुमच्यासाठी काहीही अंतरले नाही. जेव्हा जग झोपतं तेव्हा योगी जागा होतो. म्हणजे तुम्ही आज झोपणार नाही. गोरक्ष, या अवकाशात अनंत शक्ती आहेत ज्या आपल्या कार्यासाठी सहाय्यभूत होत असतात. त्यांना मी कठोर साधनेने प्रसन्न करून घेतले आहे. त्यांना ही सृष्टीतली अनेक कार्य सांगायची असतात. म्हणजे तुम्ही विश्रांती घेणार नाही. हो, परंतु तू आता झोप.
आता काय झाले गोरक्ष? मी तुमचे पाय चेपून देऊ का? त्याची काही आवश्यकता नाही. पण तुम्ही तर खूप कष्ट करत आहात ना. गोरक्ष, तू ह्या बालरूपात माझी सेवा करणं अपेक्षित नाही. त्यापेक्षा तो वेळ साधनेसाठी वापर. आणि आता मात्र तू झोपत. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, ओ अलग निरंजन. उद्या आमच्याकडे महापूजा आहे, यायचं हा. अहो, विश्वन्ना आहात का? अण्णा, उद्या आमच्याकडे महापूजा आहे, तर तुम्ही महापूजेसाठी आणि प्रसादासाठी यायचं हा नक्की. हो नक्की येतो हा. बरं, मला आणखी आमंत्रण द्यायचे. येतो हा. नमस्कार. कोणी आहे का घरात? अहो मधू तात्या, आहात का? काय रे केशव, इकडे कसं काय आलास? अहो तात्या, उद्या आमच्या घरी महापूजा आहे, त्याच्या आमंत्रणासाठी आलोय. असं होय. तर तुम्ही पूजेसाठी आणि प्रसादासाठी या. हा हा. आणि महत्वाचं म्हणजे आपण तुम्हाला आग्रहाचं बोलावणं केलंय, तेव्हा उद्या सगळ्यांनी आमच्याकडे प्रसादासाठी यायचं. होय होय. हा मावशी, तुम्ही यायचं बरं. होय होय. आम्ही दोघं बी येऊ. आमच्या हिला बी पाठवून देतो मदतीला. कसं आपल्या घरचंच कार्य आहे नाही का? वय वय येईन मी मदतीला. मावशी, तुम्ही आलात ना तर इरावती आणि आईला मदतच होईल. बरं, निघतो मी. आमंत्रण बाकी आहेत अजून. होय होय. बरं, येतो मी. होय. आणि हो, महत्वाची गोष्ट, उद्या कुणीही स्वयंपाक करायचा नाही. येतो हा. होय. उद्याची पूजा नीट होऊ दे र महादेवा. वय कनकगिरी गावातील कुटुंब हे शिवभक्त आहे. ते शिवाला प्रार्थना आणि आवाहन करतात. त्यांना याची कल्पना नाही की साक्षात शिवस्वरूप गोरक्ष कनकगिरी गावात उपस्थित आहेत. ज्या शिवाला प्रसन्न करण्यासाठी सगुण पूजा ते करत आले, ते शिव तेथे गोरक्षाच्या रूपाने आहेत, यांना त्याची कल्पना नाही. गोरक्षाचा यथोचित आदर सन्मान झाला तर शिव प्रसन्न होणारच. परंतु ही नाथांसोबत शिवाची ही लीला आहे. शिवस्वरूप गोरक्षाला प्रसन्न करून घेणे एवढे सोपे नाही. हातात भिक्षेची झोळी घेऊन फिरणाऱ्यांमध्ये देव पण कसे असेल असा प्रश्न ज्यांना पडतो, तेथेच सगळे संपते. त्या भगव्या वस्त्रांच्या आड एक दिव्य शक्ती आहे हे ज्याला ओळखता आले, त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आज मला खूप भूक लागली आहे. माझ्यासाठी भिक्षा मागून आणशील का? होय गुरुवर. तुम्ही मला आधी सांगितले असते तर मी लवकर गेलो असतो. परंतु आता विलंब करू नको. आज मला विविध पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते आहे. गुरुवर, मी पूर्ण प्रयत्न करेन आणि तुमची इच्छा पूर्ण होईल
असे पाहिल. गोरक्ष, हे कार्य खूप अवघड आहे आणि मला तुला हे सांगताना संकोच वाटतो आहे. नाही गुरुवर, हे काम अवघड असलं तरी अशक्य नाही. कनकगिरी गाव आणि त्यातले लोक खूप चांगले आहेत. आता त्या गावात माझी ओळखही झाली आहे, त्यामुळे कोणीही मला नाही म्हणणार नाही. आज तू माझी इच्छा पूर्ण केलीस ना गोरक्ष, तर मला खूप आनंद होईल. आज्ञा असावी गुरुवर. गोरक्ष, प्रयत्न कर आणि खाण्यासाठी पदार्थ नाही मिळाले तर तसाच परत ये. आज जर तुमच्यासाठी काही पदार्थ मिळाले नाही तर मी इकडे परत येणार नाही. येतो मी. गोरक्ष, मला तुला हे सांगताना जड जात होत, परंतु त्याला मी तरी काय करू. गोरक्ष, कनकगिरी गावात तू माझ्यासाठी वणवण फिरतो आहे. त्यात मला तुझी ही परीक्षा घेणे स्वाभाविक आहे. माझ्यासाठी तुला काय काय दिव्यातून जावे लागेल याची कल्पनाही कोणाला नसेल. मी तुला सांगितले की मला भूक लागली आहे, परंतु खरे तर माझी भूकच हरवली आहे. अलख निरंजन. अहो तुम्ही बरं झालं लवकर आलात, नाही तर आम्ही निघालोच होतो आवरून. थांबा. सावित्री, ए सावित्री, अगं पीठ घेऊन ये ग. आणि तुम्ही कसे आहात आणि तुमचं गुरु? उत्तम आहेत. आज त्यांना चांगले पदार्थ करून खायला घालायचे आहेत. अगं बाया, तुम्ही आला वय. अगं मी तुला पीठ आणायला सांगितलं होतं ना. आवड तिकडं महापूजा आहे म्हणून मी पीठ द्यायला घेतलं नाही आणि धान्य बी निवडलेलं नाही. मग आता यांना मोकळ्या हाताने धाडायचं वय. मला दारात अधिक वेळ थांबता येत नाही. मग काय कराल तुम्ही आता? मी निघतो. उवाच थांबले असतात तर मी चूल पेटवते आणि काहीतरी करून देते. हा, नाही, माझ्यामुळे तुमची धावपळ नको. मी निघतो. अहो थांबा थांबा, पाय पडू. शुभम भवतु. गोरक्ष, कनकगिरी गावात आज महापूजा असल्यामुळे कोणत्याही घरात चूल पेटलेली नसेल. सगळ्या गावाला एकाच घरातून निमंत्रण आहे, त्यामुळे तुला भिक्षा मिळेल ती केवळ एकाच घरातून. लोकांकडून मिळालेला नकार तुला अनपेक्षित असेल, परंतु पहिल्यांदाच तुला कोणीतरी कशासाठी तरी नाही म्हटले आहे. हा नकारही पचवता आला पाहिजे. ह्या छोट्या नकारापासून मोठे नकारही पचवता आले पाहिजे, कारण आपल्याला अपेक्षित असे प्रत्येक वेळी घडेल असे नाही.